श्री गुरुचरित्र अध्याय 13वा अध्याय रोग बिकट समस्या दूर करून श्री प्रसाद देणारा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्ये नमः. नामधारका शिष्यराना लागला सिद्धाची आचरण करस फूट जोडून या जाणं विनवित असे परियेसा. जय जयाशी सिद्ध मुनी तू तारक या भवानी सांगितले ज्ञान प्रकाशोनी स्थिर जाहले मन माझे. श्री गुरुचरित्र काम कथामृत सेविता तृष्णा अधिक होत क्षमन करणारा समर्थ तुझी एक कृपानिधी. श्री गुरुचरित्र कामधेनु सांगितले तुम्ही विस्तारून या तृप्त नव्हे माझे म्हणून अनेक अपेक्षा होत असे क्षुधे करून या पिढीले ढोर जैसे पावे तृण बिढार त्याचे होय मनोहरण नवचे येथून या परियेसा एकदा न देखीत तक्र स्वप्नी त्यासी मिळे क्षीर बरणी नवे साची मन धरणी केवी सोडी तो ठावे तैसा आपण अल्प ज्ञानी नेनत होतो गुरु वर्णावी अविद्या माया वेष्टोनी कष्टत होता स्वामी या अज्ञा न तिमीर रजनीसी ज्योती स्वरूप तुझे होसी प्रकाशले केते का आमासी निज स्वरूप श्री गुरुचे तू केले उपकारासी वितीर्ण काय होऊ सरसी अल्प वृक्ष दिले यासी प्रत्ये उपकार काय द्यावा एखाद्या देता चिंतामणी त्यासी उपकार काय धरणी नाही दिले न एकोकानी कृपामूर्ती सिद्धराया ऐसाय तुझी या उपकारासी वितीर्ण व्हावे वंशोवंशी म्हणून या लागत असे जन्मासे एक भावे करून या स्वामींनी निरोपविला धर्मार्थ अधिक झाला मज स्वार्थ उपजला मनी परमार्थ गुरुची भजावे निरंतर प्रयाग असता गुरुमूर्ती माधव सरस्वतीस दीक्षा देती पुढे काय वर्तविली स्थिती आम्हा प्रति विस्तारावे एकूण या शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोषिनी मस्तकी हस्त ठेवित आश्वासित या तयावेळी धन्य धन्य शिष्य सगुण तुझ लादले श्री गुरुचरणा संसार तारक भवरता तुझी एक परियसा तुवा ओळखिले श्री गुरुशी सोय म्हणून या पुसती भक्तिभावे संतोष होता आनंदमय तव प्रश्न ऐकून या सांगेने एकचित्ते गुरुचरित्र गुरूंचे विख्याती उपदेश देऊन या माधवाते होते त्याचे त्वचित काळ असता ते वर्तमानी प्रख्यात झाले महिमा सगुनी शिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती तया शिष्याचे नामे सांगता विस्तार होऊन या बहुकथा प्रख्यात असती सात सांगेने एकचिते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा होता आणि यती सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती ती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य आणि एकाहुनी एक श्रेष्ठ तया शिष्य समवेते श्री गुरु निघाले दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करिता आले पुन्हा ना काराजनगरासी भेटी झाली जनक जननी येऊन याला लागती चरणी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटतीस स्वामी यासी देखून या श्री गुरुमूर्ती नरक लोगी अत्यंत हर्षी लागे समस्त भेटीशी पूजा करीतो परियसी घरोघरी श्री गुरुसी पाचारी ते भिक्षेसी जाहले स्वामी बहुवसी घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्मय करीते अवतार हा श्री विष्णू निश्चिते वेशधारी दिसते ते येती परमपुरुष होय जाणार या ते न जे म्हणती ते जाती नरकाप्रती कार्यकारात अवतार होती विष्णू ब्रह्म महेश्वर जननी जनक येती रीती पूजा करिता भक्ती श्री गुरु झाले श्रीपदायासी झाली मूर्ती जननीसी देखून या जननी तयेवेळी माता ठेविता चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा आली पतीस सांगे तयावेळी पूर्वजन्मांचे चरित्र सकाळी विश्ववद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून या आधारिले याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसन्न झाले जन्म आपुले सफळ केले परियासा म्हणून या निमित्ती दोघे चरणी विनविताती कर जोडून आमुचे सफळ केले परियासा म्हणून या निमित्ती चरणी विनविते कर जोडून उद्धव रावे या भवानी जगन्नाथ अतिराया श्री गुरु म्हणती तयासी एखादे काळी परियासा पुत्र होईल संन्यासी उद्धरील कुळे 42 त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळपद असे एक त्याची कुळी अजपता देख ब्रह्मपद शाश्वत त्यासी पै यमाचे दुःखे भयभीत नवे त्याची पितृसंततीत पूर्वजनित नरकी असत त्याची शाश्वत ब्रह्मलोक असे त्या कारणे आम्ही देखा तिथला आश्रम विशेषा तुम्ही नाही यमांची शंका ब्रह्मपद असे सत्य एक सांगून तयासी अश्वसी तसे बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टेश्वर्य नांदती त्याचे पुत्रपुत्री तुम्ही बहाल सुखी तुमचे नयनी पावाल क्षेत्र काशीत भुवनी अंतकाळ परियासा भुक्तिस्थान काशीपूर प्रख्यात देवशास्त्र न करा मनी चिंता मात्र म्हणून या सांगती तयावेळी त्याची कन्या असे एक नामचित्ते त्याची रत्नाई विशेष श्री गुरु नमुनी एक विनवित असे परियसा विनवित असे परंपरी स्वामी माते तारी बुडून जातो भवसागरी संसार मायन विष्णुनिया संसार ताप त्रयासी आपण भीतचे परियसे निर्लिप्त करी का आमासे आपण तपासी जाईल ऐकून या जयचे वचन श्री गुरु आरोपिता ते आपण स्त्रियांशी पती सेवे चरण तेची तप परियसा येणे भवारणास वासी कडे पडती परियसी जैसा भाव असे ज्यासी तैसे होईल परियसा उतर वयाल पार श्रियासी असे तो प्रभारत मनी करून या निर्धार भाव हजावा पुरुष श्री शिव समानी त्यासी होय उद्धार गती वेदपुराणी वाखिनी ते अंत करणे न करी खंती तू ते गती होईल जाणे ऐकून या श्री गुरुचे वचन विनवित असे कर जोडून श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवित असे अवतार तू जाणसे भविष्यभूत केसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मज प्रति श्री गुरु म्हणती ते असे तुझे वासना असे तपासी वन संचित ताप असे तू जशी भोगणे असे परियसा पूर्वजन्मी तू परियसा चरणी राथिले धेनुषी शेजारी श्री पुरुषाशी विरोध लाविला कहलह जाण
तया दोषास्तव देखा तूच बांधा असे अनेक गायत्री शिला दिले एका तू सर्व काही पुष्टी होईल विरोध केला स्त्री पुरुषासी तव पुरुष होईल तपासी तू ते तेथील भरुवसे अर्चित तुझे असे असे एकोणी दुःख करी बहुत श्री गुरु चरणासी लोळत मज उद्धरावे गुरुनाथा तुरित म्हणून या चरणी लागले श्री गुरु म्हणे ते बाळी क्वचित काळ असाल भले पार वयास होतासी कळीपती तू तुझे यती होय अदंत नंतर तुझा देह कुष्टी होईल अवयव भोगून या स्वदेही होय मग होईल तुझी गती नसता तुझा देह जाना भेटी तू होईल माझी पूर्ण तव पापत होईल दहन सांगेन श्रेष्ठ एक विधाम तीर भीमा तीर दक्षिण देशी असे तीर्थ पाप विनाशी तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझं घडविला यारी तू या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्व पुर असे प्रख्यात भीमा अमर जा संगम प्रसिद्ध जाणे एक सांगून येते याचे श्री गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबकना क्षेत्राशी आले गौतमी उद्धव तेथे शिष्यसहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे विख्यात पूर्णांतरी पर्यास तीर्थमहिमा सांगत विस्तार होईल बहुकथा अक्षेप मार्गे तुझं मी आता सांगत असे पर्यासी त्या गौतमाची महिमा सांगत अपार असे आम्हा बहिर्नार उदक उगमा ब्रह्मांड व्यतिरिक्त तटामुकुटी सर्वेश्वरा धरले तो होते प्रतिकार मिळवून या समस्त ऋषीश्वर उपाय केला पर्यासा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा बीज पेरिली वृत्ती एका अनुष्ठाया स्थानाजवळी पूर्वी ऋषी मुनी सकळी नित्य पेरून या पिकविती साळी ऐसे त्याचे मंत्र प्रबळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी म्हणून या विचार करीता आपल्या मनी गौतमी ऋषी महाज्ञानी सर्वेश्वरांचा मुख्य दास त्याचे घालिता चाकडे गंगा आणली आपुले चाळे समस्त आम पुण्य घडे गंगा स्नानी भूमंडळी श्लोक यती गर्तिर योगा गुप्ताना मुनी नाम भूर्वेश रेत साम सागती सर्व जंतूंना गौतमी वीरा वासी नाम टीका उद्धरेत मुनीश्वरांसी कोटी तपविषयांना ते जे गती होय परियसी ते स्नान मात्र गौतमीची या कारणे गौतमीसी आणावे यज्ञ भूमंडळासी साखळे घालावे गौतमासी गंगा आणि आम्हा लाभ म्हणून या चरणी माया एक दुर्वा गायी सवत्सव करून या पाठविली गौतमाचे प्रिय भक्षणार्थ तर ऋषी होता अनुष्ठाची देखील धेनुनी नयनी विराव गंगा भूमंडळी आणि या तुम्हा नाही शुद्ध या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्रवर्षी प्रसन्न झाला वेमकेशी मग वर माग म्हणत असे गौतमने सर्वेश्वरा तुवा देखील मजवरा उदारवया चराचरा द्यावी गंगा भूमंडळासी गौतमाचे विनवितसी निरोप दिला गंगेसी घेऊन आला भूमंडळासी पाप लक्षणार्थ मनुष्याचे ऐसी गंगा भागीरथी कवन वर्णवया सामर्थ्य याची कारणे श्री गुरुनाथ आले तेथे एक नामधारका ऐशी गौतमी तटाक यात्रा श्री गुरु चरित्रा पुढे मागती लोकानुग्रह आपण हिंडे परियसात तटाक यात्रा करियत देखा आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा सत्यासी नरसिंह मूर्ती परियसी देखता झाला श्री गुरु सिद्ध मानस मूर्ती जैसे देखे नमिता झाला श्री गुरु स्तोत्र करी बहु असे विस्मित होऊन या मानसी अभक्ती करून या श्लोक अविद्यपाद वेव साक्षात अधिष्ठित देव नदी समीपे य युद्ध दुत्तरे तीरविना सिरामो लक्ष्मीपती स्व वनसंत नित्यम ओव्या येणे परी श्री गुरु सी विनवी माधवरण्य हर्षी श्री गुरु मनिती संतोषिता या माधवरण्यासी श्लोक अत्य मार्ग स्थिती मार्ग रूप अत्यतयोदाद दिकार तत्मौ मार्गच विनविचते विंचन तो मे मार्ग्योदय माधव दर्शय ये ते ओव्या ऐसे श्री गुरु तयासी आश्वासून या म्हणते हर्षी निज स्वरूप तयासी दावित झाले परियसा श्री गुरुचे स्वरूप देखून या संतोषी झाला तो मुनी विनित असे कर जोडून या नाना परी स्तुती करी जय जय सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू लोकादिसनीय नरू परमपुरुषा जगन्नाथ तुतारक विश्वासी म्हणून या भूमी अवतारलीसी कृतार्थ कले आमासे दर्शन दिले चरण आपुले ऐसी परी श्री गुरुसी श्रुती करी तो तापसी संतोष होऊन अति हर्षी आश्वासी ती त्यावेळी म्हणते श्री गुरु तयासी सिद्ध झाले तुझ्या मंत्राची मुख्य सद्गती भरवसी ब्रह्मलोक होय नित्य पूजा तू करिसी नरसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होऊन परियसी न करी संशय मनात ऐसी सांगून येता यासी श्री गुरु निघाले परियसी आले वारस ब्रह्मेश्वरासी श्री गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटकात श्री गुरु समस्त शिष्यसहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्र एक कुक्षी व्यस्ता असे बहुत तटासी तटाकी असे लोळत उदर व्यस्ता अत्यंत त्याजूपाहे प्राण देखा पोट व्यथा बहुत्यासी नित्य करीतो उपवासी भोजन केली अधुके ऐसी प्राणांकित होत असे या कारणे द्विजवर सदा करी प्रलाहार अनासी त्यासी असे वैर जैविता प्राण द्विजू आहे पक्ष मासा भोजन करी व्यथा उठेत त्याचे उदरी एके किती दिवसापरी कष्टत होतात तो द्विज पूर्व दिसला तया ग्रामी असा सन महान नवी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्न बहु त्याने पोट असे दुःखत गंगातीरी असे लोळत पण प्राण त्वरित तेजूप आहे दुःख करी द्विज अपार मग म्हणे गंगा त्याजुनी शरीर नको आता संसार पापरूपे वर्ततो अन्न प्राण अन्न जीवन कवन असे अन्नाविन अन्न वेरे झाले मरण बरवे आता मज मनी निर्धार करून गंगा प्रवेश करीतो म्हणून या पोटी भाषान बांधून गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौरव उपवजवला आपण भूमिभार केले नाही
परोपकार अनादिक देखा करी पुण्य इह जन्मांतरी पूर्वशत पुण्यफळ असे दिसत मंग एक कष्ट भोगीत असे ग्रासिक हरितले ब्रह्मणांचे किंवा धेनु कपिलेचे घाण घेते विश्वासियाचे मग कष्ट भोगीत असे अर्पिता पूजा ईश्वरांशी केली असे निंदा गुरूंची अवज्ञा केली माता पित्यांची मग हे कष्ट भोगीत असे अवथा पूर्वजन्मी आपण केले असेल द्विज कारण अतिथी आली यांना घाली अन्न न वैश्वे देव समयासी अथवा मारली वरांसी अग्नी घातला रानासी वेगळे सांडूनिया जननीसी स्त्रियेसहित मी होतं माता पिता त्वेचोनिया असोत सुखे जेवनिया पूर्वजन्म पासूनिया मग कष्ट भोगीत असे ऐसे पापे आठवीत विप्र जातो गंगेत तव देखील श्री गुरुनाथे मनती बोलावा ब्राह्मणासी आना ना त्या ब्राह्मणासी मग प्राण त्याजुनी का सुखेसी आत्महत्या महादोषी पुसो कवनांचा श्री गुरुवचन ऐकूनिया गेले शिष्य द्विजराती काढून आणले श्री गुरु सम्मुख अनाथासी संकल्प तरू दुःखिष्टांसी गुरु कृपा सागर पुसत असे श्री गुरु तया दुःखिष्ट विप्रसी श्री गुरु म्हणते तयासी प्राणकागात तेज उपहासी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा आम्हा विप्र म्हणे अतिराया काय कराल पुसोनिया उपजोनिया जन्मवाया भूमिभार झाले असे मास पक्ष भोजन करीतो उदर व्यवस्थेचे कष्ट तो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामी या आपण असे अन्न वेरे असता केवी वाचले श्री गुरुनाथा श्री शरीर सर्व अन्न गता केवी वाचू जगत गुरु श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी व्याधी तुझी व्यथी गेली परियसी औषधासी आपण नापासी क्षणा एक सांगे तुझं संशय न धरी आता मनी भिवू नको अंतकरणी व्याधी गेली पळूनी भोजन करी पोट भरी श्री गुरुवचन ऐकून या स्थिर झाला अंतकरणी माथा ठेवून या श्री गुरुचरणी नमन केले त्यावेळी इतुकीय अवसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवतारी आला गंग स्नानासी तव देखील श्री गुरुसी येऊन या लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनो वाक्य य कर आश्वासुनी या तयवेळी पुसती श्री गुरु स्तोत्र मोळी कवन नाम कवन स्थळी वास म्हणती तयासी एकूण या श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपोले कौडिन्य अपस्तंभ शाखीसी नाम मज या सायदेव असे वास स्थळ आपले कडंगची आलो असे उदरपूर्तीस सेवा करीत यवनासी अधिकापणे या ग्रामी संवत्सरी आलो उदरपूर्तीसी सेवा करीत यवनांची अधिकारपणे ग्रामी संवत्सर एक स्वामी धन्य झालो आम्ही तुमचे दर्शना मात्रेसी तुझा अनुग्रह होय ज्यासी उतेरल भावर्णवासी अप्रयत्नी आम्हासी दर्शन दिले स्वामीची श्लोक गंगा पाप शशी ताप दैत्य कल्पतरू स्तथा पाप ताप वच्च चैतन्य च हरेशी गुरु दर्शनम टीका गंगा देखिता पापे जाती चंद्रदर्शन तापनासती कल्पतरुचे घेत ऐसी गती दैन्या वेगळा करी जाणं तैसे नव्हती तुमचे गुरुदर्शन गुण पापताप दैन्य हरण देखील आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावल ऐसी स्तुती करून या पुनरपी लागला श्री गुरुचरणी जगद्गुरु आश्वासनी निरुपती तयावेळी श्री गुरु म्हणती तयासी आपुल्या वाक्य परियसी जठर व्यता ब्रह्मणासी प्राण त्याग करीत असे उपशयन त्याचे व्याधीसी सांगो आम्हासी नेऊन आपले मंदिरासी भोजन करावे मिष्टान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राय सर्वता घेऊन या जावे त्वरित क्षुधाक्रांत विप्र असे एकूण या श्री गुरुचे वचन विनीत असे कर जोडून या प्राणत्याग करीती भोजन ब्राह्मणासी व्यथा होत असे जेविले असे कालमास एका त्याने प्राण जातो एका अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या त्वरित घडेल श्री गुरु मंदिर साय देवासी आम्ही औषधी देतो यासी आपुपात्र माशेशी क्षीरमिश्रित परमान अन्न जेविता त्वरितेसी व्याधी जाईली परियसी संशय न धरी तू मानसी त्वरित न्यावे ग्रहासी अंगीकारून या तयावेळी माता ठेवी त्या श्री गुरु कमळी विनीत असे करुणामा बहाळी यावी स्वामी भिक्षेसी अंग आम्ही होतो तयावेळी असमस्त शिष्य सकळी जठर व्यवस्थेची विप्रजवळी श्री गुरु केले भिक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली अपरंपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणी परी असा पूजा करीते श्री गुरुशी षोडोपचारे परियसी तेने रीती आम्हासी शिष्या सकळी कवन दिले श्री गुरुकृपानिदान विचित्र केले अतिघन मंडळ केले रक्तवर्ण एकाएकी पृथक प्रज्ञ रुचून या अष्टदळी नाना परीचे रंगमाळी पंचवर्ण त्रिपमाळी रचिली तय परी ऐसा संकल्पोनीय विधीसी नमन केले साष्टांगेसी माता ठेवणी चरणीन्यासी पाद सर्व अष्टांगी चित्र सन श्री गुरुसी येणे परी सकळी सकळ आकाशी मंडळार्चन विधीसी करिता गंगा पुष्प क्षदा षडोपचारे विधीसी पंचामृतादी परियेसी रुद्रसुक्त मंत्रेसी चरण स्नापिले तयवेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीतो षोडशी तया विप्रज्ञान कैसी चरणार्थीर्थ धरिला झाला तया चरणार्थासी पूजा करिता भक्तीसी गीतवाद्य आनंदीसी तय करीत धरिता झाला तया चरणार्थासी पूजा करिता भक्तीसी आरती निरंजन अनुग्रह श्री गुरु कृपा करिता झाला द्विज निज रूप गतिवाद्य आनंदेसे करी आरती निरंजन अनुग्रह क्रमे श्री गुरु पूजा करिता झाली द्विजा निरूप पुनरपि षोडोपचारे ओझा पूजा करीत असे भक्तीने अक्षयवाने आरती श्री गुरुसी ओवाळीता मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करिता आला अनेक परी गायन करी नमन करी पतिव्रता असे नारी पूजा करीते अभयवर्ण ऐसे परी श्री गुरुसी केली पूजा
तेनेची विधी शिष्यांशी आम्हा समस्तांशी वंदिले. संतोषिनी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रिय तुझी संतती होईल ख्याती. गुरुमूर भक्ती वंशोवंशी तू जानसी गुरुसी वास अभिवृद्धी होय वंशवंशी पुत्र पौत्री नांदला हर्षी. गुरु भक्ती येणे परी ऐसे बोलवनिया द्विजासी अश्वासिती या अति हर्षी. नमन करून या श्री गुरुसी ठाय घातले तयवेळी नाना परिचय पक्वान अपुपादी माशान्य अष्टविधी परमान्न शर्करासहित निवेदिले. शकपाक नाना परी वाढतात सविस्तारी. भोजन करीती प्रिय करी गुरुमूर्ती परी असा उदार व्यवस्थेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण. वेदी गेली तक्षण श्री गुरुच्या कृपादृष्टीने परीस लागता लाहोनिया सुवर्ण होय परी ऐसे. दर्शन होता श्री गुरुसी व्याधी कैसे सांगमज उदय झालिया दिनकरासी. संवार होता अंधकारासी श्री गुरुकृपा होय ज्यासी दैनित कैसे तया घरी ऐसे परी. श्री गुरुनाथ भोजन केले शिष्यासहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करिता सकळजण अभिनव करिता. सकळजण द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले त्याचे जाण व्याधी गेली निघोनी. सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरुकृपा होय ज्यासी. जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैसे त्यासी देही. गंगाधराचा नंदनू सरस्वती सांगे विस्तारुनी. गुरुचरित्र कामधेनु एका श्रोते एकचिते. जे एकती भक्तीने व्याधी नसते त्याची भुवना अखिल सौख्य पावती जाणा. सत्य सत्य पुनः सत्य इति श्री गुरुचरित्र कल्प तर सिद्ध नामधारक संवादे. स्थान स्थान तीर्थयात्रा सदर्शन पुनर्माता दर्शन नाशिक त्र्यंबक क्षेत्र गौतमी तीर्थ वर्ण व उदर व्यता परिहरण साह्य देवग्रही भिक्षाकृत नाम त्रयोदश अध्याय. श्री गुरु दत्तात्रय चरणार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 14. संकट परिहार होऊन सकल मनोरथ पूर्ण करणारा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्ये नमः. नामधारका शिष्य देखा विनवी सिद्धासी कौतुका. प्रश्न करी अतिविशेषा एकचिते परियसा. जय जयासी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारवया. ज्ञान होय आम्हासी उदार व्यवस्थेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले श्री गुरुकृपेसी. पुढे कथा वर्तविली कैसी विस्तारावे आम्हा प्रति. एकूण या शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारोनी. ऐशे शिष्य शिकामणी भिक्षा केली त्याची भुवनी. तयावरी संतोषिनी प्रसन्न झाले परी ऐसा. गुरु त्याची या प्रकारू पूर्ण जाणे तो द्विजवरू पूजा केली विचित्र म्हणून आनंद परी ऐसा. तया साह्य देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त व्हावे वंशवंशी तुझी प्रीती तुम्हावरी. एकूण या श्री गुरुचे वचन साह्य देव विप्रकरी नमन. माथा चरणी ठेवून न्यासिता झाला पुन्हा पुन्हा. जय जया सद्गुरु त्रयमूर्ती अवतारू. अविद्या माया दिससी नरू वेद अगोचर तुझी महिमा. विश्वव्यापक तुझी होसी. ब्रह्मा विष्णू व्यमकेशी धरिले वेश तू मानशी. भक्तजन तारावया तुझी महिमा वर्णवयासी. भक्ती कैसी आम्हासी मागेने एक आता तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती माझे शक्ती कैसी. वंश पारंपरिक भक्ती द्यावी निर्धारी. इह सौख्य पुत्रपूर्ती अति द्यावी सद्गती. ऐसी विनंती करूनी पुनरपी विनवी करू ना वचनी सेवा करीत द्वार यवनी महाअसुर क्रूर असे. प्रति संवत्सरी ब्राह्मणासी घात करियो दिवेसी. याची कारणे आम्हासी बोलवित असे. आजी मज जाता दया जवळ आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी झाली तुमचे चरण मरण केसे आपणासी. संतोषिनी श्री गुरुमूर्ती अभय कर आपल्या हाती. विप्रमस्तकी ठेवून या चिंता न करी म्हणून या भय सांडूनी तुवा जावे. क्रूर यवना ते संतोषी भेटावे. संतोषुनिया विप्रभावे पुनरपी पाठविल्या आम्हापाशी. जवळवरी तू परतोनिया येते असो मग भरवसी. तुवा आलिया संतोषी जाऊ मग येथून या. निज भक्त आमुचा तुझी होसी पाव. पारंपार वंशवंशी अखिलाभिष्ट तू पावसी. वाढेल संतती तुझे बहुत तुझे वंश पारंपारी सुखे नांदती पुत्रपुत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होईत. शतायुषी ऐसे वर्ग लागून निगे साह्य देव ब्राह्मण जेथे येथे तो यवन गेला त्वरित तयाजवळी. कालांतर यम जैसा यवन दृष्ट परी ऐसा. ब्राह्मणा ते पाहला केसा ज्वालारूप होता जाहला विमुख होऊन या गृहातून गेला यवन कोपतू. विप्र झाला भयचकितू मनी श्री गुरुसी ध्यातासे. कोप आली अवळंबयासी केवी स्पर्श अग्निसी. श्री कृपा होय त्यासी. काय करील क्रूरदृष्ट गरुडाची या पिलांसी. सर्प टोकवने परिग्रासित कैसी तया आम्हा ब्राह्मणासी. ऐसी कृपा श्री गुरुसी का एखादेसी यासी. ऐरावत केवी ग्रासी. श्री कृपा होय त्यासी. कळीकाळाचे भय नाही त्याचे हृदय. श्री गुरु स्मरण त्याचे कैसे भय. दारुण काळ मृत्यून बांधे जाण अपमृत्यू. काय करी त्यासी नाही मृत्यूचे भय. त्यासी यवन असो तो काय. श्री गुरु कृपा त्यासी होय यमाचे मुख्य भय नाही. ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुपुष्टी सुषुप्ती केली. भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासे नाही. हृदय ज्वाळा होय त्यासे. जागृत होऊन ये परी ऐसे. प्राणांतिक वेथेसी कष्ट तसे तये स्मरण असे नसे काही. मनेशासे मागितो काही. छेदिन करीतो अवयव पाही. विप्रम एक आपणासी स्मरण झाले ते वेळी. धावत गेला ब्राह्मणाजवळ लोळत असे चरण कमळी. मने स्वामी तुझी माझा येतेच पाचारिली कवनी. जावे त्वरित परतोनी वस्त्रभूषणे देऊन या. निरोप देत ते वेळी. संतोषीने द्विजवरू आम्हा ग्रामा वेग वक्रू गंगातेरी असे वासगुरु. श्री गुरुचे चरण दर्शन देखून या श्री गुरु नमन करीतो तो भावेसी. स्रोत करी बहुवसी. सांगे वृत्तांत अद्यंत. संतोषिनी श्री गुरुमूर्ती तया द्विज अश्वसिती. दक्षिण दिशा जाऊ म्हणती. स्थान तीर्थयात्र. एकूण या श्री गुरुचे वचन विनीत असे. कर जोडून या न विसंबे. आता तुमचे चरण आपण येईल समागमे. तुमचे चरण विने देख राहू न शके क्षण एका. संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिद्धी. उद्धार वया सागरासी. गंगा आणली भूमीसी. तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिले. चरण आपुले भक्त वत्सल तुझी ख्याती. आम्हा सोडले काय नीती सवे येऊ निश्चिती. म्हणून या चरण लागले येणे श्री गुरुसी विनवी विप्र भावेसी. संतोषिनी विनिवित असे. श्री गुरु म्हणते तये वेळी. कारण आम्हा जाणी तीर्थ असती दक्षिणी.
पुनरपी तुम्हा दर्शन देणे सरस्वती पंचदशी आम्ही तुमचे गाव समीपत वास करू हे निश्चित कलत्र पुष्ट इष्ट भात्र मिळून या भेटा आम्ही तुम्ही आम्हा न करा चित्त असाल सुखी सकळ अरिष्टे गेली दुःखी म्हणून या हस्त ठेवी ती मस्तके विकती ती तयावेळी येशे परी संतोष नाही श्री गुरु निघाले तिथून असे म्हणे आरोग्य भवानी वैद्यनाथ महाक्षेत्र समस्त शिष्य समवेत श्री गुरु आले तेथे पाहत प्रख्यात असे वैद्यनाथ तेथे झाले गुप्त रूपे नामधारक विनवी सिद्धासी काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यासी कोठे ठेविले गंगाधराचा नंदनू सांगे गुरुचरित्र कामधेनु सिद्धमुनी विस्तारवया सांगे नामधारकासी पुढील कथेचा विस्तार हो सांगता विचित्र अपर मान एकूण करून एका श्रोते सकळी हो श्री श्री गुरुचरित्र कल्पतृ सिद्ध नामधारक संवादे साईदेव संकट परिहर वर प्रसन्न वैश भक्तकृत नामधर चतुर्दश आद्य श्री गुरु दत्त चरणार्पण श्री गुरुदेव दत्त शंभू शुभम भव श्री अष्टेश्वरीय धनकुंभ देणारा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्ये नमः जय जया सिद्धमुनी तू तारका भवानी सुधारस आमची श्रवणी पूर्ण केले दातारा श्री गुरुचरित्र कामधेनु एकता न धाई माझे मन कांक्षित होते अंतकरण कथामृत एकवया ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ती नव्हे अंतकरणी कथामृत संजीवनी आणि करीतो पावे दातारा याने परिसिद्धासी विनविते शिष्यभक्तीची माता लावून यांच्या कृपा करी किती कवी शिष्यवचन ऐकून या संतोष झाला सिद्धमुनी सांगत असे विचारून एक श्रोते एक तिथे एक शिष्या भिकामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाली बरी असा तुझं करिता आमासी चेतन झाले बरी असे गुरुचरित्र आद्यातेची स्मरण झाले अवधारी भिलवडी स्थान महिमा निरोपीला अनुपमा पुढील चरित्र उत्तम सांगेने एक चित्ते क्वचित काली ते स्थानी श्री गुरु होय प्रकट झाले म्हणून या पुढे निघाली बरी असं वरुणा संगमाचे विख्यात दक्षिणा वारा नसी म्हणते श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करवया पुढे कृष्ण तटकात श्री गुरुतीर्थ ब्राह्मण कृती पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादश शब्द अनुपम्य तीर्थ मनोहर त्याचे अविमुक्त काशीपूर प्रयाग समाम तीर्थ थोर म्हणून राहिले बरी असं पूर ग्राम गहन कुरुक्षेत्र त्याचे दान पंचगंगा संगम कृष्णा उत्तम परी असा कुरुक्षेत्र जितके पुण्य होय त्याहुनी अधिक असे जन तीर्थ असते अगण्य म्हणून या राहिली श्री गुरु पंचगंगा नदी तीर्थ प्रख्यात असे पुरण ना तर पाचा नामे आहुत थोर सांगेने एका एकरितेश भद्रा भोगवती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा एक ख्याती महापातक संसारी एसीस प्रख्यात पंचगंगा आली कृष्णेची या गंगा प्रयागाहुनी असे चांगस संगमस्थान मनोहर उमरापूर म्हणी जे ग्रामस्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तेथे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष स्थान कल्पतरू असे देव असे अमरेश्वर तया संगमा अष्टकुळी जैसी वारासनी पुरी गंगा भागीरथी तिरी पंचनदा संगम थोरी तत्साम असे पर्यासा अपरमेश्वर संनिधानी आहेत 64 योगिनी शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे पर्यासा अमरेश्वर लिंग परवे त्याचे वंदोनी विश्वभावे पूजिता नरे अमर होय विश्वनाथ त्वचिताना प्रयागीकरिता मागस्नान जे पुण्य होय साधन नरे अमर होय शतगुण होय तयासी एक स्नानी पर्यासा सहज नदी संगमातून प्रयाग समान असे विख्यात अमरेश्वर परब्रह्म वस्तू तया स्थानी वास असे या कारण तिचे स्थानी कोटी तीर्थ असती निर्गुणी वाय गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थ तया स्थानी सांगता विस्तारू पुराणी आणि अष्टतीर्थ विख्यात जाण तया कृष्ण तटाकात उत्तर दिशा असे देखा वाही कृष्ण पश्चिम मुखा शुल्क तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापी दूर औदुंबर तिने तीर्थ परी असे एकानंतर एक धनुषी तीर्थ असती मनोहर पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सनी धार्थ अनुपम असे भूमंडळी पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परी असा तीर्थ असती अपरंपार सांगता असे या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वार शाब्दे कृष्ण वेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळून सप्तनदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्याचे ब्रह्म हत्यादी महापातके जळून जाती स्नानी एके सिद्ध स्थान निके सकळाविष्ट होय ते काय सांगू त्याची महिमा अनेक द्यावया नाही उपमा दर्शन मात्र होती काम्य स्नान फळ काय वरून साक्षात दान कल्पतरू असे वृक्ष औदुंबर गोप्य होऊन अगोचर राहिले श्री गुरुता स्थानी भक्त जन तारणार्थ होणार असे तीर्थ ख्यात राहिले ते श्री गुरुनाथ म्हणून या प्रकट झाले जाणं असता पुढे वर्तमानी भिक्षा करवया प्रतिदिनी अमरापूर ग्राम लागून जाती श्री गुरु परी असता ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्यासी भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सूक्ष्मतो ब्राह्मण शुक्ष भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरण असे सात्वित वृत्तीने तया विप्र मंदिरात असे घेवडा वेल उन्नत शेंगा निगती तिथे बहुत त्याने उदर पूर्ती करी एखाद्या दिवशी त्या ब्राह्मणाची वरण न मिळे परी याची तया शेंगात ते राधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कपने उदर भरी महापंच यज्ञ पुसरी अतिथी पूजा भक्तीने वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्र मंदिरासी गेले आपण विच्छे सिग्नेले विप्र भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरु पूजा करीतो षोडशी घेवडे शेंगू बहुवसी शेंगा बहुवसी केले पत्र शाखा भिक्षा करून ब्राह्मणाची आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोष म्हणून या निगती तया विप्रांचे घरात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलांचे झाडमुळ श्री गुरुमूर्ती छेदिता तत्काळ टाकून या दिती प्रबळी तेथे आपण संगमासी विप्र वनिती तया वेली दुःख करिता पुत्र सकाळी म्हणती पहा हे देव बळी कैसे दैव आपुले आम्हा तया अतिश्वरासी उपद्रव दे केला त्यासी आमचा ग्रासचे दुनिया केसी टाकून या दिला भूमीवरी याचे परी हे नारी दुःख नदी नाना परी पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण म्हणे श्री असे ती वेळी जे होणार दयाकाळी निर्माण करीत चंद्रमौळी दया आदिन विश्वदान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लय कारण पिपी लिकारी स्थूल जीवन समस्त आहार पूर्वी तसे आयुद्र प्रयचित्त असे बोले वेदश्रुती पंचानन आहार हस्ती वृत्तांत सांगती तयासी ते वेळ परी श्री गुरु म्हणते तयासी आम्ही न सांगावे कोण वयासी प्रकट करीत आम्हासी नसेल लक्ष्मी तुमच्या घरी ऐसे परी तया दुजासी सांगे श्री गुरु परी अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी पुत्र पौत्री नांदाला ऐसे वर लादून गेली वनिता हे तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसे जाण दर्शन मात्र ते दैन्य हरे त्यासी होईल श्री गुरु कृपा त्याचे कैचे दैन्य बाप कल्प वृक्ष आश्रय करी बापा दैन्य ते कैचे तया घरी देवे उन्हा असेल तो नरू त्याची आशा या श्री गुरु अशा वया श्री गुरु तोची उतरेल पहिल पारो पूज्य होई सकळी कासी जो कोण
भजेल श्री गुरु त्यासी लाभेल इह बरू अखंड लक्ष्मी त्याच्या घरी ऐश्वर्य नांदती सिद्धन मनी नामक धारकासी श्री गुरुकृपा आहे ऐसी भजावी तुम्ही म्हणून मानसिकामध्ये तुझ्या घरी गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरुचरित्र विस्तार पुढील कथा रामृत ऐसा होते एक चित्ते एका श्रोते एक चित्त इति श्री गुरुचरित्र कथाकल्पतृ सिद्ध नामधारक संवादे अष्टतीर्थ वर्णन अमरापूर सुक्षीण द्विज ग्रही भिक्षाकृत दरिद्र परिहरण नाम अष्टदोष अध्याय श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसर स्वाती यार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त शुभम भवतु.